कोल्हापुरातून प्रशांत कोरटकरची थोड्याच वेळात वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक लॅबची टीम चौकशी करणार आहे। कोरटकरच्या आवाजाचे नमुने आज घेतले जाणार आहेत। तर याच संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। पाहूयात। मी सध्या कोल्हापुरातल्या राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या दारात आहे आणि काल रात्रीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याला या राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या कोठडीमध्ये पोलिसांनी रवानगी केलेली आहे। काही वेळातच प्रशांत कोरटकर याचे साऊंड किंवा व्हॉइस सॅम्पलिंग घेण्यासाठी फॉरेन्सिक लॅबची टीम या परिसरात दाखल होणार आहे। काल रात्री जेव्हा प्रशांत कोरटकर याला या राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं त्यावेळी काही अधिकाऱ्यांनी प्रशांत कोरटकर याची चौकशी करण्यास सुरुवात केलेली आहे। कोठडी आहे ज्या कोठडीमध्ये प्रशांत कोरटकरला काल रात्रीपासून ठेवण्यात आलेला आहे। या कोठडीमध्ये कोल्हापूर शहरातल्या विविध गुन्ह्यांमध्ये अटक असणारे साधारण 12 आरोपी यात आहेत। त्याबरोबर सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।